फार छान. कुठला पदार्थ करावा? तांदळाची खीर. तांदळाची खीर लागते फार छान आणि पौष्टिक फार. पण ही कुणी करावी डॉक्टर साहेब? हे आता संदीपने केली तर बरं होईल, कारण तो एरवी खायला पुढे असतो, आता किमान करायला पुढे. करायला तरी फार छान. ह्यांनी कधी केली आहे का तांदळाची खीर नवऱ्याने? नाही, कधीच नाही. कधीच नाही. ठीक आहे डॉक्टर साहेब, तांदळाची खीर तुमची फरमाईश, मित्राचे कष्ट, खायला मी आणि कल्पना वहिनी. चालेल, तांदळाच्या खिरीसाठी लागणारं साहित्य घेऊन या. स्वराचे बाबा, कल्पनाजींचे यजमान आणि डॉक्टर साहेबांचे मित्र आणि आमचे ज्येष्ठ बंधू आज करणार आहेत तांदळाची खीर. तमाम फॅन क्लब आज लक्ष ठेवून आहे संदीप पाठक तांदळाची खीर कसं करतात. संदीप पाठक साहेब, हा, साहित्य सांगा. हो. साखर, दूध, तूप, काजू बदाम ड्रायफ्रूट तुकडे करून छान, इकडे मनुका, खोबरं, हां किसमिस ओके, खोबरं, वेलची पूड आहे आणि हे आपले केशर. केशर. हां आमच्या ताडकसलं केशर पीक. हां हे केशर. ताडकळस काय काश्मीरमध्ये काय? आमच्या ताडकळसला पिकतं ते केशर म्हणे. काही असू शकतं. काही असू शकतं. हो ना, फार छान. चला, पहिल्यांदा काय करायचं पाठक साहेब? आधी गॅस पेटवायचा. हा, बरं. त्याच्यावर कढई ठेवायची. हा, तूप टाकूया आपण. त्या खिरीच्या प्रमाणामध्ये तूप टाकायचं. भरपूर घाला सर. हो. पाठक साहेबाच्या झोपीचा कधी तुम्हाला शेजारी म्हणून त्रास झाला का? नाही, मला नाही झाला, पण ते किल्ली मागायला माझ्याकडे सारखे यायचे नाही. त्यांनी दार बंद केल्यानंतर यांच्या किल्ल्या नेहमी हरवतात. हा विसरतो आणि कल्पना माझ्याकडे मागायला येते. माझ्याकडचे गेल्यावर मला कॉम्प्लेन देतात, किल्ली कुठे? अरे म्हणलं माझ्याकडे नाही नेली ना तुम्ही 2 वेळा. नाही, तुमच्याकडे दिली होती ना किल्ली. म्हणजे यांची किल्ली ठेवणं त्रासच आहे. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम, काजू, खोबरं असं टाकायचं आणि ते थोडंसं छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. हॅलो, पाठक साहेबांचं इंग्लिशही खूप छान आहे. हो. पण याच्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळे कलाकार भेटत असतील ना? भेटतात, कलावंत भेटतात, शूटिंगचे किस्से ऐकायला मिळतात. तांदूळ आपण घातले, भिजवलेले. येस. ती ड्रॉइंग फार छान करते. हो का? वा. स्वरा, तुला मोठेपणी काय व्हायचंय? टीचर. आणि वडिलांवरच गेली. मी एकदा काय केलं, तिचं ड्रॉइंग छान आहे म्हणून पटकन 100 रुपये काढले आणि दिले. तिने दुसऱ्या वेळेस मला लगेच ड्रॉइंग दाखवायला आणलं. मी आता प्रत्येक वेळी गेलो की ड्रॉइंग आणते. ती अगदी वडिलाची कॉपी. मी तिला नेहमी म्हणतो बापाची चमची म्हणतो तिला. अरे बाप रे. आपण इकडे लक्ष देऊया. रेसिपी त्याच्यात दूध टाकलेलं आहे. आता वेलची पूड आणि केशर. पण वा. ते तांदळाची खीर छान आकाराला येते. टीस्पून शुगर, अजून टाक. 2.5, अराउंड 3 स्पून्स बिग शुगर. ओ माय गॉश. बरं, बाय द वे टीस्पून वेगळा, हा टेबल स्पून आहे. हो का? अच्छा. आता हे माजलगाव ताडकळसचं आमच्या आजोबा सफरचंदाची शेती करायची.